स्टार प्रवाह वाहिनीची ठरलं तर मग ही मालिका छोट्या पडद्यावरील सगळ्यात गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे। या मालिकेने 3 वर्ष टीआरपी मध्ये स्वतःचं पहिलं स्थान अडळ ठेवलं। मात्र गेले काही आठवडे मालिकेचा टीआरपी प्रचंड घसरलाय। त्यामुळेच घसरलेला टीआरपी पाहून मालिकेच्या निर्मात्यांनी आता एक मोठा निर्णय घेतलाय आणि या मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट आणण्यात आला आहे। या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे, जो पाहून मालिकेचे प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत। 22 वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमा यांचा जो अपघात झाला होता त्यात नागराजचा हात होता, मात्र त्याच्या विरोधात पुरावे नसल्याने त्याला शिक्षा झालेली नाही। या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे। सध्या या केसमध्ये महिपत हा मुख्य साक्षीदार आहे, मात्र आता अर्जुन महिपतला भर कोर्टात ब्लॅकमेल करत असल्याचं दिसत आहे। तेव्हा लेकीला वाचवण्यासाठी महिपत हा काहीही करू शकतो, त्यामुळेच अर्जुन फोटो कोर्टात द्यायला जाणार इतक्यात महिपत त्याला रोखतो। साक्षीचं सत्य कोर्टात सांगेन असा इशारा अर्जुन जेव्हा देतो त्यानंतर महिपत कोर्टामध्ये पोपटासारखं खरं बोलू लागतो। आतापर्यंत केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची तो कबुली देतो। शिवाय रविराज किल्लेदारांशी थेट संबंध नसून या सगळ्याची सुपारी नागराजने दिली होती असंही महिपत कोर्टामध्ये सांगतो। आता महिपतने गुन्हा मान्य केल्यामुळे आणि नागराजचं सत्य सर्वांसमोर सांगितल्यामुळे या दोघांना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मात्र आता सायलीच खरी तन्वी आहे हे कधी आणि कसं समजणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत। याशिवाय अस्मिताचा नवरा साक्षी शिकरेचा बॉयफ्रेंड आहे हे सुद्धा अर्जुनला माहित नाहीये, त्यामुळे ते अर्जुनला समजल्यावर मालिकेत कोणतं वळण येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे। तर मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।